हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजची सुरुवात झाली चहा आणि खिचडीने. तर इकडे मी कोथिंबीर लावली होती, त्याला आता कोथिंबीर यायला सुरुवात झाली आहे. बघा किती छान वाटतंय. आणि सकाळ सकाळ प्लांटला बघितल्यावर खरंच खूप छान वाटतं. आणि आज मी घेणार आहे तर साफसफाई करायला. रविवार आहे आणि आता मार्गशीर्ष महिन्याचं चालू होतं आहे, तर मग मी गुरुवारचे घट मांडते म्हणून म्हटलं आता संडे आहे तर साफसफाई उरकून घ्यावी. म्हणजे कसं सगळं स्वच्छ असेल तर छान वाटतं आपल्यालाही. त्याचंच तयारी करते आहे मी. सगळं सामान काढून घेतलं पहिलं आणि नंतर सर्व घासून पुसून घेतलं. ही मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केली आहे जेणेकरून म्हणजे असं बोर व्हायला नको ह्याच्यासाठी. आणि सगळे मांडणी वगैरे काढून घासून टाकले. मांडणी आहे जी ती पण घासून घेतले. जी छोटी मांडणी मी आधी काढली त्याच्यामध्ये मी सगळे काचेच्या वस्तू ठेवते, कारण ह्याच्यामध्ये स्टीलची आपण रेग्युलर वापरायला काढत असतो, त्यामुळे हातातून चुकून पडलं वगैरे, तर म्हणून मी त्याच्यासाठी एक वेगळीच मांडणी घेतली. आणि इकडे गॅस वगैरे पूर्ण घासून घेतली, गोटं वगैरे साफ करून घेतलं, सगळे कडधान्य वगैरे सगळे घासून घेतल्यात डब्बे. आणि फ्रीजसुद्धा साफ करून घेतले. इकडे हे फ्रीजमध्ये जे आपण असे पिशव्या वगैरे ठेवतो, पिशव्यांमध्ये भाज्या, त्याच्यासाठी मी एक सोल्युशन आणलं आहे. तर हे मी मिशोवरून मागवलेले डब्बे 6चा सेट आहे. ह्याच्यामध्ये ना एक शीट आहे, तुम्हाला मी दाखवेन. तर ह्याच्यामध्ये जी शीट आहे ना ही ती अशी पाणी ऑब्झर्व करते. ह्याच्यामध्ये आपण कोणतेही म्हणजे त्याला भाज्यांना आपल्या पाणी सुटतं, मिरची वगैरे खाली पाणी सुटलं तर खराब होऊन जाते. तर ह्याच्यामध्ये तसं होत नाही. शीट्स आहे ना ते त्याच्या खाली पाणी राहतं आणि भाज्या आपल्या व्यवस्थित राहतात, अगदी फ्रेश. तर असे मी स्टोअर करून ठेवले. एका डब्यामध्ये आपण 2-3 भाज्या ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे ज्या मिरची फरसबी गवार वगैरे असतात तशा भाज्या आपण एका डब्यामध्ये 2-3 राहून जातात. तसंच मी हे बघा, मी इकडे शिमला मिरची, फ्लावर वगैरे पण एकाच डब्यात ठेवलेत, जेणेकरून जास्त पिशव्या आपल्या फ्रीजमध्ये राहत नाही. ह्याच्यामध्ये मी काकडी आणि गाजर एकाच डब्यात ठेवलेत. तर असे आपल्याला दिसायला पण पटकन दिसून येतात फ्रीजमध्ये आणि राहतात पण व्यवस्थित. आणि हे डबे पण आतमध्ये स्टोअर केल्यावरती फ्रीजमध्ये एकावर एक ठेवले तरी व्यवस्थित राहत आहेत. आणि आपला फ्रीज पण दिसायला चांगला दिसतो, आपल्याला लवकर वस्तू पण मिळतात. तर असं ठेवलं आहे मी. आणि इकडे वेळात होता तर मग म्हटलं की हे बोरं बनवूया. ह्याला काय म्हणतात मलाही माहीत नाही, पण तांदळाच्या पिठाचे आहेत एवढं मी तुम्हाला सांगेन. गावी बनवतात आमच्या इकडे दिवाळीच्या टायमाला. तर पीठ होतं तांदळाचं आणि खावेसे वाटत होते तर मग बनवायला घेतले. आणि नंतरला गेलो आम्ही इकडे गुरुवारचं थोडंसं सामान घ्यायला. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि संडेचा ब्लॉग मी थोडा लेट पोस्ट करते आहे, तर समजून घ्या, कारण एडिटिंगसाठी थोडा टाईम लागला. आणि आता तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग पण बघायला भेटतील. मी गुरुवारची पूजा कशी करते त्याचाही मी ब्लॉग घेऊन येईन. आणि अजून कोणते ब्लॉग बघायला आवडतील तुम्हाला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर पुन्हा भेटूच आपण नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे सामान मी घेऊन आले, सो तोपर्यंत बाय बाय.